नमस्कार मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी नवीन जीआर हा प्रकाशित झालेला आहे। या जीआर मध्ये स्पष्टपणे पुढे जी माहिती देण्यात आली आहे, जर तुम्ही निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 16 जून 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती या ठिकाणी समजून घ्या। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। आता या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून 2025 पर्यंत व्यवस्थित समजून घ्या। जून 2025 पर्यंत अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। कधीपर्यंत? जून 2025 पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। जे उर्वरित लाभार्थी राहिलेले आहेत किंवा पुढील महिन्याच्या हप्त्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025 अर्थसहाय्य, जुलै 2025 अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जे खाते उघडण्यात आलेले आहे त्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। हे तुमचं खातं नाही, तर जे काही निराधार अनुदान योजनेचे पैसे येतात, पैसे पाठवण्याच्या पूर्वी सर्वप्रथम ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जातात त्या बँकेचे मार्फत निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात। जुलै महिन्याचे पैसे पाठवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे जुलै महिन्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर डीबीटी मार्फत हे पैसे जमा होतील। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेचे पैसे जुलै महिन्याचे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। लवकरच जुलै महिन्याचा जे काही निराधार अनुदान योजनेचा टप्पा आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी ट्रान्सफर होईल। इथं आकडा सुद्धा दिलेला आहे, डीबीटीच्या मार्फत पाठवण्यात आलेली रक्कम आणि डीबीटीच्या खात्यामध्ये रक्कम आलेली रक्कम, म्हणजे डीबीटी कडे आता पाठवण्यात आलेली रक्कम आणि डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली गेलेली जी रक्कम आहे, पूर्ण आकडेवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया।